नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर संध्याकाळच्या बातम्या। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। सुरुवातीला बातमी महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यातली। बंडखोरीच्या नंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात दररोज एकमेकांवर टीकास्त्र सुरू आहे। आता त्यात मराठी माणसावरून दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप होऊ लागले, वातावरण तापू लागलंय। शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून एकनाथ शिंदे गटावर टीका करण्यात आली। आता एकनाथ शिंदे यांनी मराठी माणसाच्या दुरावस्थेसाठी उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप केला। तसंच हिम्मत असेल तर रोकठोकमधून मुंबईत किती मराठी माणसं उरलेत याची आकडेवारी जाहीर करा, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खुलं आव्हान दिलंय। मात्र त्यांच्या टीकेनंतर त्यांना शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा तशाच शब्दात उत्तर दिलंय। परवा कोणीतरी रोकटोक मध्ये लिहिलं, लाचार शिंदे गट। शिंदे गट म्हणजे साबणाचे बुडबुडे। शिंदे गटाने सुनता करून घेतली आहे। आता टीका करण्यापलीकडे त्यांच्याकडे उरलं नाही। सकाळी उठल्यावर टीका, दुपारी उठल्यावर टीका, रात्री झोपताना टीका। म्हणजे टीकेचं सकाळ दुपार रात्रीचे 3 डोस घेतल्याशिवाय त्यांची मळमळ काही थांबत नाही। मुंबई आपली आहे, मराठी माणसांची आहे। मुंबई गिळायला शिंदे गट त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून या ठिकाणी भारतीय जनता पक्ष काम करते असा बिनबुडाचा आरोप करतायत। परंतु मी एकच सांगेन, यांना मुंबईचा एवढा पुळका येतोय तर त्यांनी पुढच्या रोकटोक मध्ये मुंबईतील मराठी माणूस किती उरलाय याची आकडेवारी जाहीर करावी, जर हिम्मत असेल तर। गेले अनेक वर्ष मराठी माणसाच्या नावाने मतं मागितली, मग तोच मुंबई मधला मराठी माणूस मुंबई बाहेर का फेकला गेला, का तो विरार, बदलापूर, वांगणी इकडे गेला, याचं विश्लेषण पण रोकठोक मधून केलं पाहिजे। महापालिकेत 82 नगरसेवक आहेत, त्याच्यात जवळजवळ 70 अमराठी आहेत। अमराठी ज्याला आपण म्हणतो ना परप्रांती, खरं म्हणजे मुंबईत राहणारा कोणच परप्रांती नाही हे मानणारे आम्ही आहोत। ज्याचा बालपण मुंबईत गेलं, ज्याचा अख्खी हयात मुंबईत गेले, ते सगळे मराठीच असं आम्ही मानतो। पण आकडेवारीत तुम्ही बोलायला भाग पडलात। काम करते आणि मराठी टक्का जो काय आहे तो शिवसेनेमुळेच आहे हे कोणी नाकारू शकणार नाही आणि येत्या महापालिकेत कळेलच आपल्याला। गद्दारी करण्याचं पाप आपण करत असताना अशा पद्धतीने एक सामनाविषयी, सामनाचे बुडबुडे, अरे सामनाचे बुडबुड्यांनी भल्या भल्यांची वाट लावली। एकमेव सामना असा आहे की जो सातत्यानं देश पातळीवर ज्याचा अग्रलेख गाजत असतो, ज्याची बातमी गाजत असते। म्हणून मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने आरोप करणं, मला असं वाटतं राज्यकारभार करत असताना जे जनतेचे प्रश्न सोडून मराठवाड्याचा मुक्ती संग्राम आता 17 सप्टेंबरला त्याच्याविषयी एक चकार शब्दही मुख्यमंत्र्यांनी वापरलेला नाही। गणपती विसर्जनाच्या वेळेला प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी त्यांच्या खासगी पिस्तूलमधून गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणी दादर पोलिसांनी सदा सरवणकर यांचं पिस्तूल जप्त केलंय। कायदा अंतर्गत पोलिसांच्याकडून ही कारवाई करण्यात आली। तसंच घटनास्थळी पोलिसांना एक गोळी सुद्धा सापडल्याचं सांगण्यात येत आहे। सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांना पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आला आहे। सरवणकर यांनी मात्र गोळी झाडल्याच्या दाव्याचा इन्कार केलाय। मात्र शिंदे गटाचे आमदार सरवणकर यांना हे पिस्तूल प्रकरण भोवण्याची शक्यता आहे। माझ्या रिव्हॉल्व्हरमधनं माझ्याकडनं अशा प्रकारची कुठलीही गोळी झाडली गेलेली नाही, कारण गरज नव्हती। माझ्याबरोबर एवढं चांगलं संरक्षण शासनाचं आहे, मला आणखीन ते रिव्हॉल्व्हर झाडण्याची काय गरज आहे, कशासाठी? ते फक्त बदनामीचा भाग आहे। एक खरं आहे की तशा प्रकारची तक्रार शिवसेनेच्या सगळेच नेते जाऊन करत होते आणि त्यामुळे पोलिसांनी तशा प्रकारची तक्रार घेतली आहे आणि तक्रार घेतली आहे म्हणून त्यांना ते आवश्यक असेल ते मला दिलं पाहिजे। त्यांना जी माहिती आवश्यक वाटेल ती पूर्ण माहिती मी पोलिसांना देईन आणि पूर्ण सहकार्य करेन। मला असं वाटतं की लोकांना खरी गोष्ट समोर आली पाहिजे। कोणीतरी बदनाम करतंय म्हणून एखादा गुन्हा घेणं आणि त्याची शहानिशा करून त्याला दोषी ठरवणं हे मला वाटतं एक कायद्याचा भाग आहे, तो कायदा करेल। ज्या काही तक्रारी गेल्या त्यांचे
स्वतःचे बॉडीगार्ड ते बाजूला उभे होते. त्यांची जी काही त्यांना विचारल्यानंतर त्यांनी दिलेली नोंद ती पोलिसांनी घेतली आहे आणि त्या जागेवर पाहणी केली आहे. त्यामुळे ज्यांना संरक्षणासाठी दिलेली गन ती शिवसैनिकावर उचलणं एवढं धाडस सरवणकरांचं होतं, याचा अर्थ आर्थिक बाजू मजबूत झाली आहे म्हणून एवढं धाडस केलं. मला वाटतं की अशा घटना ज्या होतात त्या घटना एखादी तुरळक घटना झाली त्या घटनेवर सरकार आणि पोलीस कारवाई करतील. त्यांना कुणालाही जर कोणी आरोपी असेल तो कुठल्याही पक्षाचा असेल, माझ्या असेल, कुठल्याही पक्षाचा असेल, एखादा गुन्हा घडला असेल किंवा त्या तपासामध्ये काय असेल मला त्याची संपूर्ण माहिती नाही, पण जी घटना झाली असेल त्या सरकार आणि मला वाटतं जे सरकार आमचं आहे ते सरकार कोणी असेल तरी त्या घटनावर योग्य निर्णय करेल, योग्य कारवाई करेल. तिकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नाही तर त्यांचा केवळ गटच आता शिल्लक राहिला अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारचं काम जोरात सुरू असून मागचं महाविकास आघाडीचं सरकार हे 3-4 रिक्षा होतं. तर सध्याचं सरकार हे बुलेट ट्रेन सारखं असल्याची टीकाही त्यांनी केली. अजित पवार आणि विरोधक केवळ प्रसिद्धीसाठी टीका करत असल्याचंही बावनकुळे यांचं म्हणणं आहे. काँग्रेस राष्ट्रवादीकडे किंवा उद्धव गटाकडे, आता उद्धव गट राहिला, या गटाकडे जे काही कार्यकर्ते शिल्लक असतील, जनता असेल, त्यांना कन्व्हिन्स करणे, कारण त्यांना कन्फ्यूज केला गेलाय. कन्फ्यूज करून आपल्याकडे जे काँग्रेस राष्ट्रवादीने आपल्याकडे जे काही परिवार ठेवले आहेत, जे काही गावात काही परिवार राहिले असतील त्यांच्याकडे आम्ही जाणार आहोत आणि प्रत्येक घरी जाऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव गटाकडील परिवाराला आम्ही सांगणार आहोत की मागच्या 2.5 वर्षात ज्या पद्धतीने हे सरकार गेलं त्या पद्धतीनं आमचं सरकार हे तुम्हाला मदत करेल, आमचं सरकार हे तुम्हाला त्या ठिकाणी योजना देतील. अजून खूप म्हणजे त्यांना अजून काय माहीत नाही, नॉलेज नाही इतका राजकारणाचं. ते MSc मध्ये कॉन्ट्रॅक्टर होते आणि नंतर मग त्यांनी त्या ठिकाणी MSc मंत्रिपद मिळालं आणि नंतर मग आता MLC मिळाली. ते जरी समजा आज भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असले तर त्यांना नॉलेज कमी आहे. त्यांना माहीत नाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी स्वतः अनेक सभा घेतलेल्या आहे, यांनी सरकार चालवलेलं आहे. बावनकुळे यांनी अतिशय महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे. ते म्हणतात की एकही कार्यकर्ता शिवसेनेसोबत राहणार नाही, आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा त्याचा परिचय हा येणार आहे. आगामी ना, त्याच्यात तुम्ही पुरोगामी नाही झालात म्हणजे मिळवलं, मागे पडलात नाही म्हणजे मिळवलं. कारण नुसते कोळी बावण असून चालत नाही, याच्यात पण काहीतरी असावं लागतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालच्या पैठण इथल्या सभेत चंद्रकांत खैरे यांच्यासाठी खुर्ची टाका म्हणणाऱ्या शहाजी बापूंना चंद्रकांत खैरे यांनी खुली ऑफर दिली आहे. तुम्हीच मातोश्रीवर या, तुम्हाला चांगली खुर्ची देतो अशी ऑफर खैरे यांनी शहाजी बापूंना दिली. खैरे यांनी शहाजी बापूंना थेट मातोश्रीवर येण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे या ऑफरला शहाजी बापू काय उत्तर देणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. बुमरे साहेबांची एक चूक मोठी झालेली आहे की त्यांनी अजून 2 खुर्च्या त्या स्टेजवर ठेवायला पाहिजे होत्या, कोपऱ्याला, पुढं नाही त्या. आणि एक त्या चंद्रकांत खैऱ्याला द्यायची होती आणि एक त्या अंबादास दानवेला द्यायची होती. मग त्या दोघांना कळलं असतं की भुमरे मामाचा जनसागर आणि एकनाथ शिंदे साहेबांची महाराष्ट्रातली जनसामान्यात काय ताकद आहे त्या दोघांना दिसली असते. शहाजी बापू चांगले तर मग त्यांना परत बोलवणार, आवाहन करतायत. शहाजी बापूंना मी त्यांना संपर्क करेल की बाबा तुम्ही उद्धव साहेबांच्या बाबतीत तुमचं मत चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, मग कशाला इकडे तिकडे जाता आणि तुम्हाला काय देणार आहे. एक तर तुम्हाला तुमच्या मतदारसंघात लोक आता होर्डिंग लावावं लागले कुठे गेले म्हणून. त्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी उद्धवजींकडे चला. पण तेच माझा तोच प्रश्न होता. त्यांनी 2 खुर्च्या मांडायला सांगितल्या, तुम्ही आता आवाहन करता शहाजी बापूंना की तुम्ही या उद्धव ठाकरेंकडे. मग तुम्ही तिथं 40 खुर्च्या टाकून त्यांचं स्वागत कराल. त्यांनी 2 खुर्च्या टाकायला सांगितल्या.
मातोश्रीवर किंवा उद्धव ठाकरे यांच्या घरी 40 सोडून 16 लोक जे आहेत ते सोडून बाकीचे लोक कोणतेही कधी पण येऊ शकतील. इकडे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट करून आदित्य ठाकरे यांना डिवचलंय. पेंग्विन सेना प्रमुख असा उल्लेख करत आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता त्यांनी टोला लगावलाय. राष्ट्रीय हरित लवादानं महाराष्ट्र सरकारला 12,000 कोटींचा दंड ठोठावलाय. कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरल्यानं पर्यावरणाची हानी केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आलाय. यावरून सांग भोलानाथ हा दंड पालिकेमध्ये सत्ता असलेल्यांच्याकडून, 2.5 वर्ष पर्यावरण मंत्री असलेल्यांच्याकडून, सोशल मीडियावर पर्यावरण प्रेमाची झाडं लावणाऱ्या पेंग्विन सेना प्रमुखांच्याकडून वसूल करायचा का, असा खरपूस सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय. आशिष शेलार महापालिका करून गेलेले आहेत. कधी कधी प्रश्न पडतो, आशिष शेलारांचं डोकं ठिकाणावर आहे का? शेजारच्या गल्लीमध्ये किंवा बाजूमध्ये तुमच्या मांजरीनी बाळं दिली तरी सांगतील ही शिवसेनेमुळे झाली. इतकं डोकं फिरलेलं आहे. मला असं वाटतं की लवादा हा राज्य सरकारच्या अखत्याखातीरमध्ये येतो हे नक्कीच आहे. आणि त्याच्यावर जे काही मुंबई महानगरपालिकेने कचरा सिस्टमवर अनेकदा काम केलंय, त्याचा तुम्ही स्वतः वाहवा केली आहे. आणि प्रत्येक वेळेला सोयीनुसार शब्द बदलणारे जर कोण असतील तर ते आशिष शेलार असतील. त्यामुळे हे आरोप प्रत्यारोप अधिकाधिक आता टोकदार होत चालले. वळूयात पुढच्या बातमीकडे. सुमारे 1,60,000 कोटी रुपये इतकी प्रचंड मोठी गुंतवणूक असणारा फॉक्सकॉन कंपनीचा सेमीकंडक्टरचा प्रकल्प राज्यात आणण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरलाय. हा प्रकल्प आता अहमदाबादला खेचून देण्यात गुजरात सरकारला यश आलंय. हा प्रकल्प गुजरातला गेल्यानं आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडी सरकारनं राज्यात गुंतवणूक आणली होती. सरकार बदलल्यानंतर मात्र राज्यातून गुंतवणूक गेली असा टोला त्यांनी लगावलाय. हा प्रकल्प उभारणाऱ्या वेदांत कंपनीला गुजरात सरकारनं 99 वर्षांच्या करारावर 1,000 एकर जमीन मोफत देऊ केली. शिवाय वीज आणि पाण्याचा 20 वर्ष सवलतीचा दरातला पुरवठा सुद्धा करण्याचं आश्वासन दिलंय. आता जे वातावरण आहे मला वाटतं कुठेही गुंतवणुकीला पोषक असं वातावरण वाटत नाहीये. विश्वास या सरकारवर आहे का? कोणाचाच नाही, ना आमचा आहे ना कोणाचा आहे. आणि मूळ गोष्ट म्हणजे अशी राहिलेली आहे की आज जो धक्कादायक प्रकार झालेला आहे, जसं मी सांगितलं की मी त्या कंपनीला आणि त्या राज्याला शुभेच्छा देतो, त्यांनी चांगलं काम केलं, त्यांच्याकडे ते गेली. पण महाराष्ट्रात जी कंपनी येणार होती ती शेवटच्या मिनिटाला काय इथून निघून गेली हा एक मोठा प्रश्न आहे. आणि ह्या जी काही परत अरेंजमेंट आहे बेकायदेशीर असेल, घटनाबाह्य असेल, त्याच्यातले जे खरे मुख्यमंत्री असतील त्यांनी आम्हाला सांगावं की नक्की ही इन्व्हेस्टमेंट, ही गुंतवणूक आपल्या राज्यातून का निघून गेली. 21 जानेवारी 2022ला देखील आमची बैठक झाली ह्या स्पेसिफिक उद्योगाबद्दल, ह्या फॉक्सकॉनच्या आणि वेदांताच्या सेमीकंडक्टरच्या उद्योगाबद्दल. आणि त्याच्यानंतर अनेक ठिकाणी व्हिजिट्स देखील झाल्या. मग मराठवाड्यात असेल, विदर्भात असेल, पुणा रिजनमध्ये असेल. आणि मग जो काही त्यांनी थोडा शोध लावला, थोडं त्यांचे काही एक्सपर्ट टीम्स असतील, कन्सल्टंट्स असतील, ते सगळ्यांनी येऊन टेक्निकली, फायनान्शियली, सबसिडी वगैरे हे सगळं गोळा करून कसं काय करता येईल त्याच्यात तळेगाव ही जागा त्यांनी ओळखली होती आणि तिथे ही इंडस्ट्री आणायची असं ठरलं होतं. दुःख याच गोष्टीचं आहे की हा उद्योग, ही कंपनी जी महाराष्ट्रात येणं 100% नसेल तरी 95% ठरली होती. 100% सायनिंग नंतर ठरत असतं. पूर्णपणे सगळं ठरल्यानंतर नक्की महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात का गेली, हा उद्योग तिथे का गेला, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्यानं पुन्हा एकदा गुजरातनं महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून नेला असं ट्विट केलंय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी. गुजरातच्या निवडणुका तोंडावर आल्यानं महाराष्ट्रातील भाजप गुजरातचं हित जपण्यात व्यस्त असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 1,58,000 कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेला. सुमारे 1 लाख इतकी रोजगार क्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्रानं गमावल्याबद्दल आपल्याला दुःख होतं असंही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर गेल्या 2 दिवसांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. तळागाळातल्या कार्यकर्त्यांना भेटणं, पक्ष संघटना मजबूत करणं ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. मात्र कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे या मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व करतात. यामुळे अनुराग ठाकूर यांच्या दौऱ्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेत. त्यातच त्यांनी सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडल्यानं भाजप कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उभा करणार का अशी चर्चाही सुरू झाली. या सगळ्या मुद्द्यांवर अनुराग ठाकूर यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी तुषार शेटे यांनी. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर आता सध्या आपल्यासोबत आहेत. सर, 2 दिनों से आप कल्याण लोकसभा मतदारसंघ का पूरा विजिट कर रहे हैं. क्या क्या खामी आपको मिली है और जिस तरह से स्मार्ट सिटी होने के बावजूद भी यहाँ की सड़कें अच्छी नहीं है, आपने कल कमिश्नर के सामने खेद जताया है. भारतीय जनता पार्टी ने देश भर के 144 ऐसे लोकसभा क्षेत्र चुने हैं जहां पर संगठन को भी मजबूत करना है और सरकार की नीतियों और कार्यक्रमों को भी जन जन तक पहुंचाना है. और ये पहला 3 दिवस का जो प्रवास है, इसके अंतर्गत जहां एक और लाभार्थियों से भी मिले, संगठन के अलग अलग दायित्व वाले सभी अपने कार्यकर्ताओं से मिले, संगठन को और मजबूत कैसे कर सके, हर पोलिंग बूथ पर कैसे कर सके, उसकी व्यूह रचना भी हुई है. इसके साथ साथ अगर मोदी जी का जैसे प्रिय प्रोजेक्ट स्मार्ट सिटी भी है, तो राज्य की सरकारों ने क्या किया. अब जैसे यहाँ गठबंधन की सरकार पहले थी, महा आघाड़ी जिसको आप कहते थे, उसने क्या किया. अगर आप सड़कों पर निकलो तो आपको दिखता है कि स्मार्ट सिटी का काम जिस तेजी से होना चाहिए था नहीं हो पाया है. तो मीटिंग में भी उस पर बल दिया गया, जहां कमियां हैं उसमें सुधार किया जाए. अधिकारियों को भी एक लक्ष्य निर्धारित करके उसको पूरा किया जाए. टारगेट क्या हो और उसके लिए टाइमलाइन भी तय की जाए कि कितने समय सीमा के अंतर्गत उसको पूरा किया जाए. तो सब चर्चा करने के बाद कल उस पर बहुत लंबी बैठक भी हुई, लेकिन सभी आमदार महोदय ने भी अपने बहुत महत्वपूर्ण सुझाव दिए कि किस तरह से शायद व्यवस्था में एक ढीलापन था और पिछले 2 वर्षों में उस तरह से काम नहीं. एग्जैक्टली सर, यही बात है, क्योंकि स्मार्ट सिटी योजना जो थी वो पंतप्रधान जी ने तो उनके पहले टर्म में लाई थी. उसके लिए कई करोड़ का फंड भी दिया था. ये फंड आए थे ठाणे जिले की. अगर हम बात करेंगे तो ठाणे जिले की 3 इंपॉर्टेंट सिटीज जो थी वो स्मार्ट सिटी में थी, मगर अभी तक इम्प्लीमेंटेशन नहीं होते दिख रहे. पैसे खर्च हो रहे हैं मगर रिजल्ट नहीं दिख रहा है. केंद्र सरकार ने अपनी ओर से पैसों में भी कोई कमी नहीं छोड़ी. बजट का प्रावधान पहले से करके दिया. अब इम्प्लीमेंटेशन जो लागू करने की जिम्मेदारी है वो राज्य की सरकारों के ऊपर होती है. इसलिए मैंने कहा कि जहां जहां जो सीईओ नियुक्त किया गया है, अलग से सीईओ इसलिए नियुक्त किया जाता है कि उसके ऊपर जिम्मेदारी हो, चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर. तो एक प्रोफेशनलिज्म लाने का प्रयास किया गया. पूरे तंत्र के अलावा ये एक व्यवस्था ऐसी खड़ी हो जहां पर फोकस्ड इम्प्लीमेंटेशन हो कि ये 10 चीजें अगर करनी तो 10 चीजों को समय सीमा के अंतर्गत करना है. और उसमें अगर किसी सीईओ की भूमिका अच्छी नहीं रही या वो उस तरह से काम नहीं कर पाया तो सिस्टम को उसको जवाबदेह करना चाहिए. उसकी जवाबदेही बनती है. और उसमें क्या सुधार हो सकता है वो भी सब लोगों ने, अपने चुने हुए प्रतिनिधियों ने साथ में बताया है. सर, एक आखिरी सवाल. 100% भाजपा, ये तो भाजपा का नारा है. आप आपका गठबंधन मजबूत करने के लिए यहाँ पे आए, मगर इस लोकसभा कॉन्स्टिट्यूंसी की बात करें तो ये आपके जिगरी दोस्त श्रीकांत शिंदे की है. तो दोस्ती में दरार न आए इसलिए किस तरह से प्रिकॉशन ली जाएगी? गठबंधन भारतीय जनता पार्टी का, जब हम एनडीए की बात करते हैं, पहली 2 बार भी यहाँ पर भारतीय जनता पार्टी ने पूरी ताकत लगाकर इस सीट को जिताया. 2014 की बात हो, 2019 की बात हो, लेकिन ये कहीं पर हमें रोकता नहीं कि हम अपने संगठन को और मजबूत ना करें और सशक्त ना करें. हम कार्यकर्ताओं की पार्टी, हम मीन्स की भारतीय जनता पार्टी कार्यकर्ताओं की पार्टी है, संगठन के आधार पर चलती है. यहाँ व्यक्ति का महत्व नहीं, यहाँ संस्था का महत्व है, संगठन का महत्व है. सो इंडिविजुअल इज नॉट इम्पॉर्टेंट, इंस्टीट्यूशन इज मोर इम्पॉर्टेंट. एंड फॉर अस द इंस्टीट्यूशनल वर्क इज to strengthen our overall program processes and संगठन. तो कल्याण लोकसभा मतदारसंघ पर भाजपा का इस बार दावा रहेगा? नहीं, दावा ना आप जताते हो ना मैं जताता हूं.
विनेबिलिटी एक बहुत बड़ा क्राइटेरिया होता है, कहाँ पे कौन जीतता है। दूसरा क्राइटेरिया होता है कि गठबंधन में आप क्या क्या तय करते हो। तो मुझे लगता है अभी 1.5 साल इस बात को पड़ा है। हम सब यहाँ पर विकास हो, आम जनमानस को उसका लाभ मिले, हमारी एनडीए का गठबंधन दल यहाँ पर और प्रगति करवाए, जो कमियां पिछले 2-3 वर्षों में रही उसमें सुधार करें। हम लोग 3 सालों में जो कमी रही उसमें व्यवस्था में सुधार करें, वो हमारा प्रयास रहेगा। टिकट ना आप दोगे ना मैं दूंगा, ये बड़े नेताओं को देना है, पार्टी के वरिष्ठ नेताओं को, पार्टी के वो देंगे। कॅमेरा पर्सन नवनाथ कोंडेकर सह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत। यासोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर काही महत्त्वाच्या बातम्या। प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे देण्यात आलाय। या प्रकरणी आमदार रवी राणांसह 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। आता सीआयडी चौकशीतून सत्य समोर येईल असा दावा राणा यांनी केला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत। ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री कार्यालय आणि पंतप्रधान कार्यालय यांची या उद्घाटन सोहळ्यासंदर्भात प्राथमिक बोलणी सुरू असल्याची माहिती मिळते आहे। राजापूरमधील धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण तापलंय। मंत्री उदय सामंतांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या रिफायनरी विरोधक नरेंद्र जोशीला आजच अटक करा, यासाठी रिफायनरी समर्थकांनी राजापूर पोलीस स्थानकावर मोर्चा काढलाय। प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी त्यांच्या खासगी पिस्तूलमधून गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणी दादर पोलिसांनी सदा सरवणकर यांचं पिस्तूल जप्त केलंय। शस्त्रास्त्र कायदा अंतर्गत पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली। तसंच घटनास्थळी पोलिसांना एक गोळीही सापडल्याचं सांगण्यात आलंय। दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदेंनी आज बैठक बोलावली आहे। बैठकीला सर्व मंत्री, आमदार, नेते, उपनेते आणि युवा सेना पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। दसरा मेळावा कुठे आणि कसा करायचा यावर चर्चा होईल। दसरा मेळावा शिवाजी पार्कवर करण्यासाठी शिंदे गट आणि शिवसेना दोघांकडूनही महापालिकेकडे अर्ज देण्यात आलेत। दोघंही मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी आग्रही आहेत। जर मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळालं नाही तर मेळावा बीकेसी इथं घेण्याबाबतही विचार होऊ शकतो। शिर्डीचं विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश औरंगाबाद हायकोर्टाने दिलेत। शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेळके यांनी याबाबत याचिका दाखल केली होती। आघाडी सरकारने नेमलेलं हे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। लव्ह जिहादच्या चर्चेने प्रसिद्धी झोतात आलेल्या श्रीरामपूर तालुक्यात आता एक अजून धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुस्लिम तरुणीची महिनाभरापूर्वी विवाह करणाऱ्या दीपक बर्डे या तरुणाची अपहरण करून हत्या झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं। 30 ऑगस्ट रोजी दीपक नोकरीनिमित्त पुण्याला जातो सांगून मित्रासोबत घराबाहेर पडला। तेव्हापासून तो बेपत्ता होता। पोलिसांनी केलेल्या कारवाईत 7 जणांना अटक करण्यात आली आहे। मुंबई आणि परिसरातल्या रेल्वे स्थानकांवरती रेल नीर पाण्याच्या बाटल्यांचा तुटवडा निर्माण झालाय। आयआरसीटीसीच्या अंबरनाथ इथल्या पाणी प्रकल्पामध्ये वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यानं रेल नीरचा पुरवठा विस्कळीत झाला। वाढती मागणी पूर्ण करण्यात आपण असमर्थ असल्याचं आयआरसीटीसीनं म्हटलंय। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता वळूयात अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। खासदार नवनीत राणा यांनी अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले। महाविकास आघाडी सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आयुक्तांच्या हाती एक कलमी कार्यक्रम दिला होता असा आरोप नवनीत राणा यांनी केलाय। एवढंच नाही तर पोलीस आयुक्त आरती सिंग या दर महिन्याला 7 कोटी रुपयांची वसुली करायच्या आणि उद्धव ठाकरे यांना पाठवायच्या असा गंभीर आरोपही नवनीत राणा यांनी केलाय। या संदर्भातले पुरावे आणि ऑडिओ क्लिप सीआयडीकडे देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तसंच या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। मनपा आयुक्त
यांच्यावर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढल्यानंतर काही शिवप्रेमींनी 2-3 लोकांनी जी शाई फेकली त्याच्या अगेन्स्ट मी अमरावतीमध्ये नसताना माझ्यावर 307, 353 असे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले जेव्हा मी दिल्लीला होतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेव्हा अर्ध्या रात्री छन्नी हातोड्यांनी काढला तेव्हा माझ्या घरी माझे बुजुर्ग आईवडील होते, लहान मुलं होते. त्यावेळेस 100-150 पोलीस माझ्या घरी पाठवून आम्हाला 2 दिवस त्या ठिकाणी नजरकैद केलं होतं, जे चुकीच्या पद्धतीचं होतं. आमदार रवी राणा यांच्या आरोपांवर पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. रवी राणा यांच्या आरोपात कोणतंही तथ्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय. जे गुन्हा दाखल यांच्यावर झाला तेव्हापासून त्यांनी हे आरोप करणे सुरू केलेला आहे. त्याच्या अगोदर त्यांनी कधी आरोप नाही केला, याचा अर्थ आपण समजू शकतो. तसेच आज जे आरोप त्यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही हे आपल्याला ह्या आरोप नंतर त्यांना सोशल मीडियावर येणारे कोण जगभराचे जे कमेंट आहे त्याच्यामधून आपण समजू शकतो. बाकी जर तथ्यच नाही तर लोक स्वतः उत्तर देण्यात येत आहे. आणि आता एक धक्कादायक बातमी श्रीरामपूरमधून. लव जिहादच्या चर्चेनं प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या श्रीरामपूर तालुक्यात आता एक नवीन धक्कादायक प्रकार समोर आलाय. मुस्लिम तरुणीशी महिन्याभरापूर्वी विवाह करणाऱ्या दीपक बर्डे या तरुणाची अपहरण करून हत्या झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. 30 ऑगस्ट रोजी दीपक नोकरीच्या निमित्तानं पुण्याला जातो असं सांगून मित्रांच्या सोबत घराबाहेर पडला. तेव्हापासून तो बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. यानुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण 7 जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींनी चौकशीच्या दरम्यान 31 ऑगस्टलाच दीपकची हत्या केल्याची कबुली दिली आहे आणि त्याचा मृतदेह गोदावरीच्या नदीपात्रात फेकल्याचंही त्यांनी म्हटलंय. सध्या पोलिसांच्याकडून दीपक बर्डेच्या मृतदेहाचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. अटकेतील आरोपींनी खुनाची कबुली दिल्यानं हे प्रकरण आणखीन तापण्याची चिन्ह आहेत. तालुक्यातील तालुका पोलीस स्टेशनला दीपक बर्डेचा अपहरण प्रकरणामध्ये नंतर आरोपीच्या कबुली जबाबातनं आपल्याला हे कळलं की त्याला मारहाण करून त्यांनी कमलापूर बंधाऱ्यावरनं श्रीरामपूर तालुक्यातील त्याला गोदावरी नदीच्या पात्रामध्ये फेकून दिलेलं आहे असं कळल्यामुळं आपण सध्या त्याची सर्च मोहीम सुरू केलेली आहे. 70 कर्मचारी आहेत आणि याच्यामध्ये आम्ही जवळपास आता 6 बोटी याचं सर्च करत आहेत आणि याच्यामध्ये आपण NDRFची पण मदत घेतलेली आहे. तर 4 पथकं आपण तयार केलेली आहेत की जे नदीच्या बाहेरच्या किनाऱ्यावरती पायी चालून कुठे झाडाझुडपामध्ये बॉडी अडकलेली आहे का याबाबतही शोध घेत आहे. 13 दिवस झाले त्या घटनेला. आता कमलपूरला ते मारेकरी म्हणतात आम्ही कमलपूरला टाकला असं ते म्हणतात पोलीस सरकून आम्हाला समजते. पण कमलपूरला टाकलं आज पार इकडे समजा एवढ्या लांब त्याचा शोध नदीला 2दा पाणी आलं त्याच्यामुळं ते काही आम्हाला खरं पटाना अजून काही. अमरावतीच्या उमेश कोल्हे खून प्रकरणातील फरार आरोपी शमीम अहमद उर्फ फिरोज अहमदच्या विरोधात NIAनं रोख बक्षीस जाहीर केलंय. शमीमची माहिती देणाऱ्याला 2 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. अमरावती जिल्ह्यात 22 जून रोजी उमेश कोल्हे यांची त्यांच्या घराजवळच हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 7 जणांना अटक करण्यात आली. रत्नागिरीमध्ये पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सुकांत सावंत यांची निर्घृण हत्या करण्यात आली. स्वप्नाली यांना जिवंत जाळून त्यांची राख समुद्रात फेकल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला. या हत्येप्रकरणी त्यांचे पती आणि शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुकांत उर्फ भाई गजानन सावंत यांच्यासह इतर 2घांना पोलिसांनी अटक केली. कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. स्वप्नाली या सुकांत सावंत यांची दुसरी पत्नी होत्या. या दोघांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू होते. काही वेळेला त्यांच्यातला वाद हा थेट पोलीस स्टेशनपर्यंत सुद्धा पोहोचला होता. याला कंटाळून स्वप्नाली सावंत या मुलीसह भाटे इथल्या एका ठिकाणी भाड्यानं राहण्यासाठी गेल्या होत्या. गणेशोत्सवासाठी त्या मिरा इथल्या आपल्या घरी आल्या. मात्र यानंतर त्या बेपत्ता झाल्याची तक्रार स्वतः सुकांत यांनीच केली होती. मात्र आता सुकांत यांनीच पत्नीची हत्या केल्याचं समोर आलंय. नंदुरबारमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.
बलात्कार करून मुलीची हत्या होऊन सुद्धा पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली. एवढंच नाही तर शवविच्छेदन अहवालावर सुद्धा आम्ही समाधानी नाही असा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केलाय. तसंच वडिलांनी मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता तो खड्ड्यात पुरून ठेवलाय. 43 दिवसांपासून हा मृतदेह खड्ड्यात पुरून ठेवला होता. आपल्या मुलीच्या मृतदेहाचं पुन्हा शवविच्छेदन केलं जाईल आणि या गुन्ह्याचा छडा लागेल या आशेवर ते आहेत. आजही पीडितेचं कुटुंब न्याय मिळेल या आशेवर मिठाच्या खड्ड्यात ठेवलेल्या पार्थिवाच्या जवळ तासनतास बसून असतात. या पीडित पित्याला न्याय मिळवून देण्यासाठी समस्त ग्रामस्थ आता त्यांच्या पाठीशी उभे राहिलेत. पोलीस अधीक्षकांनी ग्रामस्थांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणात पुन्हा शवविच्छेदन करण्याच्या सूचना त्यांनी धडगाव पोलीस स्थानकात दिल्या आहेत. सीआर नंबर 207/22 कलम 306-34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासामध्ये मृताच्या नातेवाईकांनी जी माहिती दिली, जी माहिती उपलब्ध केली किंवा त्यानुसार जे काही त्यांचं म्हणणं होतं त्याप्रमाणे आपण त्यामध्ये 354 हे एक वाढीव सेक्शन लावलेलं आहे. जोपर्यंत ह्या पोरीबरोबर जे रेप करणारे जे लोक आहे आरोपी त्यांना अटक तर केलेच आहे, पण त्यांना फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे. आणि जोपर्यंत ह्या गुन्हेगारांना कडक कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही जे ह्या पोरीचं प्रेत आहे ते असं जमिनीत मीठ टाकून कुरून ठेवलं आहे. आणि आम्हाला ह्या पोरीबरोबर असं करणाऱ्यांना शिक्षा झाल्याशिवाय त्या प्रेताला आम्ही जाळू शकत नाही. म्हणजे आम्हाला न्याय भेटायला पाहिजे. नवीन पीएम करायचे म्हणून आम्ही अप्लिकेशन केलं. जोपर्यंत नवीन पीएम नाही होत तोपर्यंत आम्ही प्रेतला म्हणजे असं जाळणार नाही. म्हणजे मिठामध्ये पुरून ठेवलंय. आम्हाला न्याय भेटायला पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न चालू आहे. कारण की पोलीसवाले येते कोणता सीधे उत्तर देत नाही, आम्हाला उडवाउडवीच देतात. तिकडे लंपी आजारामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या मध्ये चिंतेचं वातावरण आहे. पशुधन या आजाराला बळी पडत असल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. या रोगाच्या बद्दल असलेले गैरसमज आणि उपायांच्या बद्दल पशुसंवर्धन आयुक्तांनी एक पत्रकार परिषदच घेतली. शेतकरी या लंपी रोगाचे प्रसारक ठरू शकतात. स्पर्शामुळे एका लंपी बाधित जनावराला हात लावून तोच हात दुसऱ्या जनावराला लागला तर ते दुसरं जनावरसुद्धा बाधित होऊ शकतं. लंपी आजार हा फक्त बैल आणि गायींनाच होतो, म्हशीला होत नाही असंही यावेळेला स्पष्ट करण्यात आलं. पाँच लाख लसी आज परत प्राप्त होत आहे. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र पशुधन मंडल जे आहे विकास मंडल यांचं उद्या 50 लक्ष लसी प्राप्तीसाठी टेंडर ओपन होत आहे. ते सुद्धा सर्वांना पुढच्या एक आठवड्यात में उपलब्ध होणार. तो सर्व शेतकरी और पशुपालकांना मी आश्वस्त करतो, लस याची काही कमतरता नाही आहे. स्किन डिझीज अजिबात झुनोटिक नाही आहे. झुनोटिक नाही याचा प्रकृतच असं नाही आहे की माणसाला ते इन्फेक्ट करू शकत नाही. इन नो कंडिशन देयर इज नो एव्हिडन्स थ्रू आउट द वर्ल्ड ज्यामध्ये ये माणसाला संक्रमित करे. महाराष्ट्रातील जनताला मी ये एक तंत्रशुद्ध माहिती देतो, लंपी स्किन डिझीज अजिबात माणसाला होत नाही. गाय जरी संक्रमित असेल त्याच्या दुधाचे होणार नाही. सध्या राज्यातील 21 जिल्ह्यामध्ये लंपी याचे रुग्ण आढळून आलेले आहे. टोटल रुग्णांची संख्या 2664 आहे. ते राज्यातील 21 जिल्हे याचे 89 तालुके 89 इंग्रजी के लोकांना सांगतो 89 तालुके मध्ये 2664 पॉझिटिव्ह लंपी पॉझिटिव्ह गाय या म्हैस आहे आमच्याकडे. आपण वेळीच पावलं उचलली गेल्या 1 महिन्यापासून. लसीकरण आता वाढवलं आहे. मला वाटतं आज आत्तापर्यंत 6 लाख पशूंचं लसीकरण झालं आहे. आणि आपल्याला मला वाटतं उद्याच आमचा राज्य सरकारच्या वतीने जो पुढाकार घेतला ते उद्याच टेंडर ओपन होतं आहे. आणखी नवीन 50 लाख म्हणजे आणि पहिले 25 लाख आहेत, साधारण 75 लाख वॅक्सिन्स आपल्याला उपलब्ध आहेत.
ह्या वॅक्सिनेशनचा मोठा ड्राईव्ह आता आपण त्यासाठी घेतलेला आहे आणि सगळ्या आघाड्यांवर सरकार अतिशय सतर्क आहे. याचा अधिक प्रादुर्भाव आणखीन वाढू नये या दृष्टीने सरकार अतिशय जागरूकतेने काम करत आहे. खूपच काळजीची गोष्ट आहे. तर लंपी आजार जो आहे तो गोठ्यामध्ये आहे, गायांना आहे. या बाबतीत सरकार म्हणून जे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे ते न देता फक्त बातमी मात्र द्यायची का असं करू नये तसं करू नये. अरे तुम्ही लसीकरणाच्या बाबतीत काय निर्णय घेतला? तुमची लस आहे का? लसीकरण लवकरात लवकर करणं अत्यंत आवश्यक आहे. या बाबतीत कोणतीही काळजी घ्यायची नाही आणि सरकार म्हणून ही काळजी घेणं फार महत्वाचं आहे. ते कदाचित पितृपक्ष आता चाललेला आहे. आता लंपीवर सुद्धा काही निर्णय घ्यायचा नाही असं ठरवलंय का काय मला माहित नाही. म्हणजे तुम्ही जीवन मरणाचे जिथे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, त्या बाबतीत सुद्धा हे सरकार गंभीर नाही. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लंपी रोगानं थैमान घातलंय. पशुसंवर्धन मंत्र्यांनी प्रति गुरामागे 10,000 रुपयांची मदत जाहीर केली. मात्र ही तुटपुंजी मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही असा आरोप होतोय. 10,000त बकरी सुद्धा येत नाही, मग लाखो रुपयांचं पशुधन कसं येणार असा प्रश्न शेतकरी विचारतात. लसीकरण आणि औषधांच्या पुरवठ्याचंही आश्वासन कागदावरतीच राहिल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या आकडेवारीच्या संदर्भात प्रशासनाकडून योग्य माहिती दिली जात नाही असाही शेतकऱ्यांचा आरोप आहे. ज्या लोकांना त्यात नुकसान झालं, ज्यांच्यावाले बैलजोडी केलेली आहे त्या लोकांना योग्य पद्धतीने मदत झाली पाहिजे हा समाजाचा प्रयत्न असेल. आणि जर बघितलं तर ही वस्तुस्थिती आहे की आमच्याकडे ते व्हेटरनरी डॉक्टरांची ते संख्या खूप कमी आहे. म्हणजे माझ्या मुक्ताईनगर मतदारसंघापुरतं मर्यादित नाही तर जळगाव जिल्ह्यात पण आहे. तर सरकार दरबारी तोही प्रश्न लावून ठेवून पर्याप्त पद्धतीमध्ये त्या लोकांना आपल्याला कशा पद्धती देता येईल आणि त्या माध्यमातून जो आमचा पारंपरिक व्यवसाय आहे पशुधनाचा त्याला कशा पद्धतीने मदत करता येईल तो एक प्रयत्न आमचा असेल. तिकडे जळगाव जिल्ह्यातल्या अंबळनेर तालुक्यात 5 गावांमधल्या 18 गुरांना लंपी आजाराची लागण झाली. यामध्ये 2 गुरांचा मृत्यू झालाय. लंपीग्रस्त गुरं आढळलेल्या गावांच्या 5 किलोमीटर परिघातील गावांमध्ये गुरांचं लंपी प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आलंय. पशुपालकांनी आपल्या गुरांचं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन पशुसंवर्धन विभागानं केलंय. 5 किलोमीटर परिघातील 30 गावातील सुमारे 14,000 गुरांचं लसीकरण करण्यात येत आहे. आणखीन 15,000 गुरांचं लसीकरण त्यासाठी नियोजन करण्यात आलंय. आणि आता काही बातम्या पाऊस पाण्याच्या. कोल्हापूरमध्ये पाऊस सुरू असून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. यावर्षी तिसऱ्यांदा पंचगंगा नदीचं पाणी हे पात्राच्या बाहेर आल्याचं पाहायला मिळत आहे. तिकडे जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होते. धरणाचे 41 पैकी 28 दरवाजे 2.5 मीटरनं उघडण्यात आलेत. हतनूर धरणातून 1,74,032 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतोय. त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये आणि परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय. मुंबई गोवा महामार्गावर देखील अनेक ठिकाणी चिखलाचं साम्राज्य आहे. महामार्गावर वाहतूक देखील अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे. यवतमाळमधल्या वर्धा नदीकाठी असलेल्या मंदिरात पुराचं पाणी शिरलं. त्यामुळे पुराच्या पाण्यात अडकलेल्या 6 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं. या 6ही जणांची बोटीच्या सहाय्यानं सुटका करण्यात आली. वर्धा जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. पवनार इथल्या धाम नदीला पूर आलाय. त्यामुळे ब्रिटिशकालीन पुलावरून पाणी वाहत आहे. नदीकाठावरील रोहित्र पाण्याखाली गेल्यानं परिसरातला वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. या पुराचा मोठा फटका शेतीला बसलाय. तिकडे विदर्भात गोंदिया जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. देवरी तालुक्यात शिरपूर धरण 99% भरलंय. धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आले असून 15,000 क्युसेक्स या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोंदियात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा अहवाल कृषी विभागानं जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सोपवल्याचं कळतं. जिल्ह्यात पुरामुळे सुमारे 13,000 हेक्टर पिकाचं नुकसान झालंय.
यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाला आता मुकावं लागणार असं दिसतंय। कृषी विभागानं नुकसानीचा अहवाल सादर करत 30,69 लाख रुपयांची मागणी केली आहे। यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब तालुक्यात सातेफळ इथे मंदिरात वर्धा नदीच्या पुराचं पाणी शिरलं। या पुरामध्ये पुजाऱ्यांसह 6 जण अडकले होते। या सगळ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलंय। तिकडे वर्धा जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलंय। धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यानं नदी नाल्यांना पूर आलाय। वर्ध्यातील यशोदा नदीला पूर आलाय। वर्धा राळेगाव जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। या पावसाळ्यात 7व्यांदा नदीला अशा प्रकारचा पूर आलाय। यशोदा वर्धा या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आशिष शेलार यांनी ट्विट करून आदित्य ठाकरेंना डिवचले। पेंग्विन सेना प्रमुख असा उल्लेख करत आदित्य ठाकरेंना नाव न घेता टोला लगावलाय। राष्ट्रीय हरित लवादानं महाराष्ट्र सरकारला 12,000 कोटींचा दंड ठोठावलाय। कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरल्यानं पर्यावरणाची हानी केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आलाय। उद्धव ठाकरे यांचा केवळ गट राहिला असून शिवसेना राहिलीच नसल्याचं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय। मागचं मबिया सरकार हे 3-4 रिक्षा होती, तर सध्याचं सरकार हे बुलेट ट्रेन असल्याची टीका त्यांनी केली आहे। अजित पवार आणि विरोधक केवळ प्रसिद्धीसाठी टीका करत असल्याचा सुद्धा त्यांनी आरोप केलाय। विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत। महाविकास आघाडी सरकारमधील विकास कामावरची स्थगिती उठवण्याची मागणी ते करणार आहेत। स्थगिती न दिल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचं सुद्धा शिंदे यांना बोलणार आहेत। 5 वाजता शिंदेकडून वेळ निश्चित झाली आहे। तर मुख्यमंत्री शिंदेंच्या कालच्या सभेत चंद्रकांत खैरेंसाठी खुर्ची टाका म्हणणाऱ्या शहाजी बापूंना चंद्रकांत खैरेंनी खुली ऑफर दिली आहे। तुम्हीच मातोश्रीवर या, तुम्हाला चांगली खुर्ची देतो अशी ऑफर खैरेंनी शहाजी बापूंना दिली। त्यामुळे या ऑफरला शहाजी बापू काय उत्तर देणार याकडे सर्वांच्याच नजर आहेत। अमरावती आयुक्तांवरील शाई फेक प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे देण्यात आलाय। या प्रकरणी आमदार रवी राणांसह 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। आता सीआयडी चौकशीतून सत्य समोर येईल असा दावा राणा यांनी केला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत। ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री कार्यालय आणि पंतप्रधान कार्यालय यांची या उद्घाटन सोहळ्यासंदर्भात प्राथमिक बोलणी सुरू असल्याची माहिती मिळते आहे। राजापूरमधील धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण तापलंय। मंत्री उदय सामंतांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या रिफायनरी विरोधक नरेंद्र जोशीला आजच अटक करा यासाठी रिफायनरी समर्थकांनी राजापूर पोलीस स्थानकावर मोर्चा काढलाय। प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी त्यांच्या खासगी पिस्तूलमधून गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणी दादर पोलिसांनी सदा सरवणकर यांचं पिस्तूल जप्त केलंय। शस्त्रास्त्र कायदा अंतर्गत पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली। तसंच घटनास्थळी पोलिसांना एक गोळीही सापडल्याचं सांगण्यात आलंय। दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदेंनी आज बैठक बोलावली आहे। बैठकीला सर्व मंत्री, आमदार, नेते, उपनेते आणि युवा सेना पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। दसरा मेळावा कुठे आणि कसा करायचा यावर चर्चा होईल। दसरा मेळावा शिवाजी पार्कवर करण्यासाठी शिंदे गट आणि शिवसेना दोघांकडूनही महापालिकेकडे अर्ज देण्यात आलेत। दोघंही मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी आग्रही आहेत। जर मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळालं नाही तर मेळावा बीकेसी इथं घेण्याबाबतही विचार होऊ शकतो। शिर्डीचं विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश औरंगाबाद हायकोर्टानं दिलेत। शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेळके यांनी याबाबत याचिका दाखल केली होती। आघाडी सरकारनं नेमलेलं हे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत।
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केळकर हे पुन्हा एकदा अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. स्वामी विवेकानंदांवर आधारित विश्वनायक हे महानाट्य आता हिंदीतून रंगभूमीवर साकारत आहे. त्यात संजय केळकर हे रामकृष्ण परमहंस यांची भूमिका साकारणार आहेत. या भूमिकेविषयी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार शेटे यांनी. संजय केळकर आता आपल्यासोबत आहेत. शांत आणि मनमिळावू आमदार अशी त्यांची ओळख आहे, मात्र त्यांची आता एक नवी ओळख पुन्हा एकदा नाटकाच्या माध्यमातून दिसून येते आहे. विश्वनायक असं त्यांचं हिंदीतलं नाटक येते आहे, त्याच्यामध्ये ते रामकृष्ण परमहंस यांची भूमिका साकारत आहेत. सर, एक मराठीतनं आता पुन्हा हिंदीमध्ये पदार्पण होते असं म्हणूया, पण अभिनेता तुमच्यातला जो होता तो आता नव्या रूपाने पुन्हा एकदा समोर येतोय. नाही, खरं म्हणजे हे एक मिशन आहे. स्वामी विवेकानंद हे एक युनिव्हर्सल म्हणजे जगाला आदर्श अशा प्रकारचं व्यक्तिमत्व महामानवासारखं होऊन गेलं आणि त्यांचा विचार जो आहे तो जागेजागी पोचला पाहिजे म्हणून आता हे हिंदीमध्ये आलेलं आहे विश्वनायक या नावाने. आणि खरं म्हणजे रामकृष्ण परमहंसांचं मी वाचलेलं आहे, त्यांच्या रामकृष्ण मठात नेहमी गेलेलो आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच मराठीच्या नंतर हिंदीमध्ये देखील मला आग्रह केला गेला आणि हे नाटक जे आहे ते नवीन या येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना एक दिशादर्शन की ज्याच्यातून स्वामी विवेकानंदाचा विचार व्यक्त होतोय आणि त्याच्यातला जो एक नाट्य आहे, गुरु शिष्याचं नाट्य, ते देखील लोकांना निश्चितपणे भावण्यासारखं आहे. सर, मराठीतनं हिंदीतनं जरी हे नाटक आलं असलं तरी गाभा तोच असला तरी अनेक त्याच्यात बदल करण्यात आलेले आहेत. फक्त भाषांतर याच्यामध्ये राहिलेलं नाहीये. तर नेमके काय बदल आहेत आणि हे आगळे वेगळे बदल तरुणांपर्यंत कसे पोहोचतील किंवा त्यांना केंद्रस्थानी ठेवून असे काही बदल करण्यात आलेत का? नाही, काही व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून काही चित्र देखील त्या ठिकाणी स्क्रीनवर दाखवलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे थोडं लोकांना त्याचा एक वेगळाच असा भाव त्याच्यातून व्यक्त होणारा निश्चितपणे आहे. आणि जे मूळ मराठी नाटक आहे, शेवटी जे कथानक आहे, कथा आहे किंवा ते व्यक्तिमत्वाच्या संबंधामधला त्यांचा जो प्रवास आहे तो तर बदलू शकत नाही, परंतु हिंदीमध्ये हे एक वेगळं चॅलेंज होतं. परंतु ते चॅलेंज जे आहे ते निश्चितपणे समर्थ कलाकार आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे मी तर असं समजतो की हे आपण मिशन म्हणून करायचं आहे की विवेकानंद विचार या नाटकातून व्यक्त करणं आणि त्याच्यामुळे देखील हे याचा आगळं वेगळं असं त्याचं निश्चितपणे वेगळेपण आहे. कॅमेरा पर्सन नवनाथ कोंडेकर सह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय. सोबतच ज्या पद्धतीनं हा जो लॉंग मार्च करण्यात आला, पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः हा जो लॉंग मार्च शांत दिसत होता तो जेव्हा दुसऱ्या टप्प्यात पोहोचला तेव्हा एकदम त्याने ज्वालाघाई परिस्थिती झाली आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे. पोलिसांनी यांना थांबवण्याकरिता जे प्रदर्शनकारी सहभागी झाले होते, जे लॉंग मार्चमध्ये सहभागी झालेले भारतीय जनता पक्ष कार्यकर्ते आहे, त्यांनी दगडफेक केल्यानंतर टीयर गॅसचा म्हणजे त्याला अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर करण्यात आला, पाण्याचा वापर करण्यात आला, अनेक ठिकाणी लाठीचार्ज देखील करण्यात आलेला आहे. सध्या घटनास्थळावरती दंगल नियंत्रण पथक आहेच आहे, याशिवाय निमलष्करी दलाचे सैनिक देखील पोहोचलेले आहेत, त्याशिवाय राज्याचे पोलीस बळ देखील आहे आणि हा जो हिंसाचार उफाळून आलेला आहे त्याला कसं लवकरात लवकर शांत करता येईल यासाठी प्रयत्न केला जात आहे. आणि आपल्याला माहित असेलच की भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत स्वपन दासगुप्ता हे जखमी झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. स्वपन दासगुप्ता हे मोठे नेते आहेत आणि ते जखमी जाऊन कॉलेज स्ट्रीट परिसर जो आहे त्या परिसरात ती जखमी झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. नक्कीच धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी. आणि आता बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. जळगावच्या हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे हातनूर धरणाचे 41 पैकी 28 दरवाजे 2.5 मीटरनं उघडण्यात आले. धरणातून 1 लाख क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात करण्यात आलाय.
गोंदियात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अंतिम अहवाल तयार करण्यात आलाय। अतिवृष्टीमुळे 13,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं। 28,754 शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालंय। तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी विभागानं अहवाल सादर करत 30,69 लाख रुपयांची मागणी केली आहे। यवतमाळच्या सातेफळ मंदिरात वर्धा नदीच्या पुराचं पाणी शिरलंय, त्यामुळे पुजाऱ्यासह 6 जण अडकले होते। त्यांचा जीवाचा धोका लक्षात घेत सर्व व्यक्तींना जिल्हा शोध बचाव पथकाच्या वतीनं सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं। रत्नागिरीतील खेडमध्ये सकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलंय। तर पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे। कोल्हापुरात पावसाची संततधार सुरूच आहे, त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सलग तिसऱ्यांदा नदीचं पाणी पात्राबाहेर गेलंय। तर मालेगावात सुद्धा पावसानं दमदार हजेरी लावली आहे, त्यामुळे मालेगाव नांदगावमध्ये असलेलं गिरणा धरण 99% भरलंय। त्यामुळे धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडण्यात आलेत। धरणातून 7,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। लंपी आजारामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। याबद्दल असलेले गैरसमज आणि उपायांबाबत पशुसंवर्धन आयुक्तांनी पत्र आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या। भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी ही सातत्यानं वाढते आहे, पण तुलनेनं देशात या गाड्यांना चार्ज करण्यासाठी लागणारी चार्जिंग स्टेशन्स ही अतिशय कमी प्रमाणात उपलब्ध आहेत। यावर उपाय म्हणून लवकरच भारतात इलेक्ट्रिक हायवे सुरू होण्याची शक्यता आहे। भारतात सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक हायवेवर काम सुरू असल्याची माहिती केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली। सरकारचं हे पाऊल उच्च मालवाहू क्षमता असलेल्या ट्रक आणि बसच्या चार्जिंगला सुलभ करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल आहे। इलेक्ट्रिक हायवे रस्त्यावर इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करण्याचं तंत्रज्ञान बसवलेलं असेल। यात ओव्हरहेड विद्युत लाईनद्वारे वीज देण्याचा प्रस्ताव आहे। We want to develop public transport system on electricity, the trolley bus, and particularly the mono railway and different type of mass rapid transport on electricity. In the big city like Mumbai and Bangalore, Pune, we want to establish the sky bus in the sky. यासोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात। थोड्याच वेळात महाराष्ट्राची खबरबात।